नारे थांबवा. सगळ्यांना सूचना आहे का कोणी उमेदवार नवनीतजी राणा ह्या महिला आहे, लेडीज आहे, महिलेला आपण मान देतो, त्यांच्या विरोधात नारे देऊ नका. रवी राणाच्या विरोधात नारे द्या परवानगी, पण एका महिलेच्या विरोधात नारे देऊ नका. दुसरी गोष्ट तुम्हाला हे माहीत झालं पाहिजे म्हणजे कसा आपल्यावर अत्याचार होतं, कशा हा अत्याचार तुमच्या घरापर्यंत येणार आहे. आता लक्षात घ्या. हा सायन्स कोर मैदान येथील कायदा सुव्यवस्थेबाबत पोलीस आयुक्त आहे ना रेड्डी साहेब, हे रेड्डी साहेबाले पत्र लिहिलं. आपले संतोष जोशी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लिहिलं का प्रहार जनशक्ती पक्षाला 23, 24 आणि 23 या तारखेला आपण मैदान दिलेलं आहे, पण राणानं मैदानावरचा मंडप काढला नाही, तो तातडीनं काढावा असं पोलीस आयुक्ताला सांगितलं. उलट पक्षी पोलिसांनी हा मैदान न काढता आपला प्रचार थांबवलाय, आचारसंहितेचा भंग केलेला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का कशा प्रकारची आपण आहे म्हणून अंदर घुसलो. दुसरे असते तर यांनी अधिक प्रॉब्लेम केला असता. आणि यांनी असं म्हटलं का पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे की जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, शांतता भंग होणार नाही असे शिव सांगत पोलीस आयुक्ताला. पोलीस आयुक्त मंडप न काढता आम्हाला अडवतोय, आपल्याला अडवतोय पोलीसवाले. आणि या शिवनं इथली जागा 22/4/2024 ला विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा अमरावती यांनी जीप महर्ष माध्यमिक शाळा सायन्स कोर अमरावती येथील शाळेचे मैदान प्रचार सभेकरिता मागितलेल्या कालावधीत 23-24 पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज केला होता, पण त्यांचा अर्ज 22 तारखेला फेटाळला आहे. काय म्हटलं शिक्षण अधिकाऱ्यानं, या निवडणुकीच्या विभागातून आम्हाला जे संदेश आला, निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही. आता हे पत्र दिल्यावर आहे तो रवी राणा म्हणते आम्ही नौटंकी करून आलो. याला कोणत्या शब्दात बोलामध्ये शब्द नाही आहे. हे मस्ती कुठून आली? तुम्हाला परवानगी, या मैदानाची परवानगी 22 तारखेला नाकारली आहे आणि पोलीस आम्हाला अडवते आहे. पोलीस आपल्याला अडवते आहे. हे पोलीस पार्टीचे आहे का कायद्याला चालणारे आहेत? आम्ही वर्दीचे सलाम करतो. वर्दी असल्यामुळे आपण काही करत नाही. वर्दीची इज्जत आपण ठेवली पाहिजे, पण पोलिसच जर वर्दीची इज्जत ठेवत नसेल तर मग काय केलं पाहिजे? अरे तुम्ही आमचा प्रचार थांबवला, आमच्या सभा थांबवल्या, उद्या आमचा प्रचार. काल परवा एका पोलीस ठाणेदारांना पत्र दिलं का जास्त जोरानं सिट्टी नका बाजू. तुम्ही हे दबावापोटी करता का? तुम्हाला पैसे आले? आमची प्रचार सभा थांबवण्यासाठी किती पैसे आले तुम्हाला? किती पैसे खाल्ले तुम्ही? किती पैसे घेतले थांबा? अरे पैसे
का निवडणूक आपण जन आंदोलन म्हणून स्वीकारली होती आणि आता हे आंदोलनच आपण करू. आंदोलन करून निवडणूक जिंकू आपण.